पुष्प. आणि आपल्या या कीर्तन पुष्पासाठी आपण जो अभंग घेतलाय, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे कृपा कटाक्षे दाकुनी मजगडे, अहम ममता मदिने हरी तुझी, आवडी मजला दे भोग घडोजे असती कपाळी, तत्फर तुझवरी नाही हरी तुझी, आवडी मजला दे निजदासाचा हाची मनोरथ, पुरवणी सेवा द्यावी हरी तुझी, आवडी मजला द्यावी. अभंग कोणाचा? गोविंद महाराज घोषी, तारकाश्रम स्वामी मंडळ. या स्वामींचं एक वैशिष्ट्य असं, आयुष्यभर यांनी कीर्तन केली, आयुष्यभर कीर्तन केली आणि कीर्तन करत 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 संत पदापर्यंत जाऊन पोहोचले. कीर्तन करत करत संत पदापर्यंत जाऊन पोहोचले. असे गोविंद महाराज घोषी आपल्याला आजच्या अभंगात सांगतात, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे. प्रसादाचं कीर्तन आहे नाही का, उत्सवाचं उद्या शेवटाचं तरी कीर्तन आज संपणार. प्रसादाचं कीर्तन आहे. काय प्रसाद म्हणजे काय होतं? प्रसाद म्हणजे काय? प्रपंच असो वा परमार्थ, 4 टप्पे महत्वाचे. प्रपंच असो वा परमार्थ 4 टप्पे महत्वाचे. पहिला टप्पा प्रयत्नांचा, दुसरा टप्पा प्रार्थनेचा, तिसरा टप्पा प्रतीक्षेचा आणि चौथा आणि अंतिम टप्पा प्रसादाचा. पहिला टप्पा काय सांगितला? प्रयत्नाचा. प्रपंच असो वा परमार्थ दोन्ही ठिकाणी एकच नियम लागू आहे. आता तुम्ही 10वीत होता लक्ष्मीकांत, बरोबर ना? 10वीत होता. बोर्ड फाडून येण्यासाठी प्रयत्न केले की नाही? भरपूर मार्क मिळवण्यासाठी. पहिला टप्पा प्रयत्न, पहिला टप्पा प्रयत्न. दुसरा टप्पा येऊन इथं चांगलं केलंस की नाही? प्रार्थना. आई 1 नंबर येऊन दे, भरपूर मार्क मिळवून दे. प्रार्थना केली की नाही? तुझ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, तुझ्या भावंडांनी केली, तुझ्या नातेवाईकांनी केली, तुझ्या मित्रमंडळींनी केली, तुला ऑल द बेस्ट दिलं होतं, आठवलं सगळं? प्रार्थना. दुसरा टप्पा प्रार्थना. तिसरा टप्पा प्रतीक्षा. पेपर दिलास, पेपर दिल्या दिल्या रिझल्ट लागला का? पेपर दिल्या दिल्या रिझल्ट लागला का? मध्ये गॅप केली ना, प्रतीक्षा केलास रिझल्ट पर्यंत. हा भाषेचा प्रॉब्लेम होतोय. प्रतीक्षा करावी लागते. तिसरा टप्पा झाला आणि अंतिम टप्पा प्रसादाचा. रिझल्ट लागल्या लागल्या बाबांना सांगितलेला काय? 90% मार्क मिळाले तर मोबाईल देतो म्हणून सांगितलेला. द्या. प्रसादासाठी हात पुढे, बाबांनी दिला मोबाईल. चौथा टप्पा प्रसादाचा. भाविक हो, आज या संपूर्ण उत्सवाचा प्रसादाचा टप्पा चालू आहे. तुम्ही प्रयत्नाने हा उत्सव मोठ्या प्रमाणावर, चांगल्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला. पहिला टप्पा झाला. इथं येऊन रोज कीर्तनकार बोलवला, पूजा भक्तिभाव केला, प्रार्थना झाली, 9 दिवस प्रतीक्षा केला, 8 दिवस प्रतीक्षा केला आणि आज प्रसादाचा क्षण, मातेकडे काहीतरी मागण्याचा क्षण. तू मोबाईल मागितला होतास, आज काय मागूया? आज मागण्याची वेळ आहे. प्रसादाचं कीर्तन आहे. काय मागूया? एकच मागूया, आवडी मजला दे प्रभू तुझी, मजला दे. तिची आवड मागून घेऊया. तिची आवड मागून घेऊया. संतांचं मागणं हे असं असतं, नाहीतर आमचं मागणं असतं. समजा कीर्तन संपलं, संपलेलं नाही बरं का, उठून जाईल कोणतरी. समजा म्हटलंय मी, समजा कीर्तन संपलं, तुम्ही तुमच्या घरी जाताय,
तुम्ही तुमच्या घरी जाताय आणि वाटेत समजा देवी प्रकटच झाली, बोल माझ्या भक्ता काय हवं तुला, तुम्ही काय म्हणाल? देवी मला कशी काय तू प्रसन्न झालीस, मी काय तुझी भक्ती केली नाही काय नाही. पण देवी म्हणेल असं कशी भक्ती नाही केलीस, सामंत बुवाच्या कीर्तनाला बसला होतास, सामंत बुवाच्या कीर्तनाला बसला होतास नाही का? अरे ती श्रवण भक्ती होती, किती छान श्रवण भक्ती केलास तू, मध्ये मध्ये बोलत होतास, मध्ये मध्ये जांभया देत होतास, किती छान भक्ती केलास, डोळे उघडे टाकून झोपलास तरी तुम्हाला कळलं नाही, किती छान भक्ती केलास, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माग काय ते. आता संधी चालली आहे चालू, काय मागू आपण? कारवारला एक 10-12 एकर जमीन सिटीमध्ये, तिकडे आमच्या तिकडे चिंदी विमानतळ होत आहे, झालं उद्घाटन झालं 9 तारीखला. हा तिकडे 5 स्टार हॉटेल नाही देवी, आणि काय तशी इलेक्शनचं तिकीट देऊन आणि काय देऊ शकतेस, असं कर स्विस बँकेत खातं उघडून दे, आपली लिस्ट संपणार नाही, यादी आपली संपणार नाही. पण हाच प्रसंग जेव्हा संतांच्या आयुष्यात घडतो, संत कुठून तरी नामस्मरण करून येतात, देवी प्रकट होते, म्हणते माझ्या भक्ता काय होत तुला, संत म्हणतात नको होत आहे, देवी तू अगोदरच दिली आहेस, अगोदरच सगळं दिली आहेस, हा अनुभव असा देह दिलायस, कष्ट करून खायला हात दिलेस, पाय दिलेस, आणखी काय देणार? अरे काहीतरी माग ना, देवी पाठी लागतं काहीतरी माग. हा भक्त म्हणतोय नको, कोण? संतांचा. शेवटी देवीने आग्रह केलाच, तेव्हा संतांच्या तोंडातून मागणं बाहेर आलं, आवडी मजला दे प्रभूची आवडी मजला दे, हे संतांचं मागणं. महाराज कृपा मामा, तू म्हणजे काय मामा करतो, महाराज कृपा मामा, मारामा कुमार सुपगरिमा, महाराज स्वमहिमा, महाराज स्वमहिमा, पद पद्मारा राजाची कृपा नको, मला राजवैभव नको, मला धन नको, फक्त काय दे, तुझी आवड दे. तुकोबाने फार छान अभंग लिहिला, माझ्या वडिलांची चरण सेवा पांडुरंग, बस तुझी चरण सेवा दे, बाकी मला काही नको. बाकी सगळं काय दिलंय हो, जन्माला येऊन काय करायचंय, घर बांधायचंय, गाडी घ्यायची आहे, लग्न करायचंय, याच्यासाठी देह दिलाय का? प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत असंच आहे ना. अरे मोठ्या मंदी गोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले लागला. पुढचं वाक्य महत्वाचं, तिची
जीवनीशी चोच तेच दात तेच ओठ तुला दिलं रे देवाने दोन हात दहा बोट. हा फरक आहे. आपल्याला सगळं काही दिलंय, फक्त कशासाठी दिलंय याचाच अजून पत्ता नाही. यासाठी दिलंय आवडी मजला दे. भगवंताची आवड. बरं आवड का लागावी हे महत्वाचं. पूर्वरंगात हे महत्वाचं. का इथून पूर्वरंग सुरू करावं. का संतांनी का दिलं असेल. भगवंताची आवडच का. प्रश्न आहे ना. का सांगितलं सांगू. महाभारतामधला प्रश्न. महाभारतामधलं ते प्रसिद्ध युद्ध, ऐतिहासिक युद्ध संपलंय. लवकरात लवकर जागेवर बसा. जितके लवकर शक्य तितके लवकर जागेवर बसा. शांत घेतो. महाभारतामधलं ऐतिहासिक युद्ध संपलंय. अर्जुनाचा तो रथ भगवान गोपाल कृष्ण काय करताय. सारथ्य करताय. रथ मधोमध आहे. गोपाल कृष्णांनी सभोवताली लक्ष दिला. अर्जुनानं सभोवताली लक्ष दिला. एकही शत्रू शिल्लक नाहीये. सगळे शत्रू संपले, मरण पावले. विजय मिळाला. गोपाल कृष्ण सांगतायत अर्जुना आता रथातून खाली उतर. अर्जुन म्हणाला देवा तुम्ही श्रेष्ठ आहात, आधी तुम्ही उतरा. भगवंत म्हणाले नाही, जेवढं सांगतोय तेवढंच आहे. आधी रथातून तू खाली उतर. नाईलाजानं का होईना पण अर्जुन रथातून खाली उतरला. रथातून अर्जुन खाली उतरल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण खाली उतरले. एक पायरी खाली आले, दुसरी पायरी रथाची खाली आले. आता एक पाय जमिनीवर आहे, अजून एक पाय आणि 2 हात रथावर आहे. आता दुसरा पाय देखील जमिनीवर आला, अजूनही 2 हात रथावरच आहे. आता आणखी एक हात काढला, आता एकच हात रथावर आहे. आणि ज्या क्षणी तोही हात सोडला त्या क्षणाला, ज्या क्षणाला भगवंताचा आणि रथाचा संपर्क तुटला त्याच क्षणाला तो रथ उभा पेटलाय, जळून भस्मसात झालाय. का झालं असं. अर्जुन विचारतो भगवंता काय आहे, हा रथ पेटला कसा. तेव्हा भगवंतांनी सांगावं अर्जुना समोरून शत्रूकडून काही विषारी अस्त्र अशी आली होती की ज्याचं उत्तर तुझ्याकडे नव्हतं, ज्याची तोड तुझ्याकडे नव्हती. केवळ मी त्या रथामध्ये होतो म्हणून ती शस्त्र अडून राहिली होती. ज्यावेळी माझा संपर्क तुटला त्यावेळी त्या विषारी अस्त्राने या रथाचा ताबा घेतला. मी होतो, माझं सुदर्शन होतो, तोवर हे विषारी अस्त्र तिथे अडून होती. याच्यातून काय बोध घ्यायचा माहिती. हा जो आपला देह आहे ना, देह, हा देह म्हणजे तो अर्जुनाचा रथ आहे. हा देह म्हणजे तो अर्जुनाचा रथ आहे. त्या रथामध्ये गोपाल कृष्ण होते. या रथामधला गोपाल कृष्ण कोण आहे. त्या रथ या बरोबर सांगितलं. या रथामधला गोपाल कृष्ण आत्मा आहे. आता मला सांगा, त्या रथातला गोपाल कृष्ण निघून गेला, तो रथ पेटला. या रथातला गोपाल कृष्ण जाऊन दे, काय करतात, काय करतात, पेटवतात. जोवर हा गोपाल कृष्ण आहे ना तोवरच जे काय करायचं असेल ते काय करायचं आहे. आवडी मजला दे. बरं यात जगावेगळं काही सांगितलेलं नाहीये. यात जगावेगळं काही नाही सांगितलंय. निसर्गाचा सिद्धांत आहे अंशाला अंशीची ओढ पाहिजेच. आता तुम्ही म्हणाल काय भेटून बोलतो. अंश म्हणजे काय आणि अंशी म्हणजे काय. अंश म्हणजे जे उत्पन्न आणि अंशी म्हणजे ज्यापासून उत्पन्न. समजा इकडे 100 वासरं बांधली आहेत, इकडे 100 गायी बांधल्या आहेत. वासरू सोडा कुणाकडे जाईल, आपल्या आईकडेच जाईल. का, अंशाला अंशीची ओढ.
नदी नाले छोटे छोटे ओहळ असतात, वाहत वाहत कुठे जातात? समुद्राला जातात. का जातात? पाणी अंश आहे आणि पाण्याचा अंशी आहे समुद्र. आपण त्याचे अंश आहोत. देह देवाचे मंदिर, आ, आ, देह देवाचे या देवाचं मंदिर आहे. आता आत्मा परमेश्वर हा जोवर आहे या मंदिरामध्ये, या देहामध्ये, तोवरच जरा थोडा वेळ शांत. जास्त वेळ नाही करणार कीर्तनाचा, जास्त वेळ नाही करणार. जितका वेळ करायचा आहे ना तितका वेळ प्रामाणिकपणे करूया. कालच स्वधर्माचा अर्थ सांगितला नाही का? स्वधर्म म्हणजे काय सांगितलं होतं का? मी जे काम करेन ते प्रामाणिकपणे करेन. कीर्तनासाठी येऊन बसलोय मग कीर्तनच आहे का? प्रामाणिकपणे करणार. पिक्चर बघायला आलोय मग पिक्चरच बघणार, प्रामाणिकपणे बघणार. आपला विषय चालू होता देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जोवर आहे तोवरच त्याची आवड लावली. एकदा आत्मा गेल्यानंतर मग काय उपयोग? मग पश्चाताप कसा होणार? काहीच होणार आहे, काही उपयोग नाही होणार आहे. जोवर आहे संधी, हे हा मनुष्य जन्म म्हणजे संधी आहे, त्याच्याशी संधान साधायची. भक्तीची सुरुवात बरेच जण रिटायर झाल्यानंतर करतात. आधी सगळं कुटुंब व्यवस्थित करतो, मुलाला मुलीला नोकरीला लावतो आणि नंतर वेळ मिळाला तर भक्ती करतो. नंतर त्याची आवड लावून घेतो स्वतःला. पण खरं भक्तीचं वय किती आहे माहितीये? भक्तीचं वय किती आहे? एकदा ब्रह्मदेव आयुष्य वाटायला बसले. काय वाटायला बसले? नीट ऐका बरं का. आयुष्य वाटायला बसले. सगळ्या प्राण्यांना आयुष्य देऊन झालंय, फक्त 4च प्राणी शिल्लक आहेत. आणि भगवंताने बघितलं तर 325 वर्ष आयुष्य शिल्लक आहे. 4 प्राण्यांमध्ये वाटायचं आहे. आयुष्य किती शिल्लक आहे? 325 वर्ष. आणि किती प्राण्यांमध्ये वाटायचं आहे? 4. कोण कोण आहेत प्राणी? गाढव, कुत्रा, साप आणि माणूस. माणसाला विचारलं पहिल्यांदा, माणसा तुला आयुष्य किती पाहिजे बोल. 325 शिल्लक आहे. माणूस मोठा हुशार. माणूस म्हणाला हे सगळे बाकीचे आहेत ना, गाढव, कुत्रा आणि साप निर्बुद्ध, हे मागून मागून किती मागतील? 1 नाही तर 2 वर्ष उरलेलं सगळं मला मिळेल. माणूस म्हणाला देवा आधी त्यांना मागू द्या. देव म्हणाला ठीक आहे बाजूला राहा. कुत्र्याला गाढवाला विचारलं, गाढवा तुला आयुष्य किती पाहिजे? गाढव म्हणाला 100 वर्ष. किती? 100. झपकन 100 वर्ष गेली. राहिली किती? 225. मागोमाग कुत्रा होता. कुत्र्याला विचारलं आयुष्य किती पाहिजे? तुम्ही जे टेबल लावता ना, टेबल पावती वगैरे काय करता का? अगोदरच्या माणसाने जर 11 रुपयाची पावती केली असेल तर पाठचा माणूस खिशात 500 रुपये असले तरी 11 रुपयाचीच करणार. तसं गाढवाने 100 मागितले आयुष्य, कुत्र्यानेही 100 मागितले. 200 गेले, 125 शिल्लक. सापाला विचारलं तुला? साप म्हणाला मलाही 100. 300 गेली, राहिली किती? माणसाचं आयुष्य खरं 25च वर्ष. पण माणूस मोठा वस्ताद हो, रडायलाच लागला. छेचे म्हणाले जमणार नाही भगवंता, तुला प्रसाद आम्ही दाखवायचा, नैवेद्य आम्ही दाखवायचा, तुझ्यावर फुल आम्ही घालायचं, तुला गंध आम्ही लावायचं, तुला ओवाळायचं वगैरे आम्ही, आणि जास्त आयुष्य काय ना, हे कसं काय? तुझी सेवा करायची आम्ही आणि जास्त आयुष्य काय ना, जमणार नाही म्हणाले. अंडा हजारांना घेऊन उपोषणाला बसणार. तर भगवंत म्हणाले बाबा आता मी काय करू? तू मागितलं, मी तुला संधी दिली होती. रडायला शेवटी त्या प्राण्यांना दया आली. त्या प्राण्यांना दया आली.
त्यांनी आपसात सभा घेतली, म्हणाले आपल्यातलं 25-25 वर्ष आपण घेऊया. गाढवानं आपल्यातले 25 दिले, आता किती झाले माणसाचं? 50. कुत्र्यानं आपल्यातले 25 दिले, आता किती झाले? 75. सापानं आपल्यातले 25 दिले, आता किती झाले? 100 वर्षाचं माणसाचं आयुष्य पूर्ण झालं. सिद्धांत संपलाय, दृष्टांत संपलाय. आता आपल्या जीवनाची सांगड घाला. 25 वर्षाचं आयुष्य जगला, माणसाचा जगला. पुढे कोणाचं आहे? गाढवाचं. 25व्या वर्षी काय होतं? शुभमंगल सावधान. पुढचं 25 वर्ष कोणाचे आहे? 25 नंतर गाढवाचे. बायको म्हणेल ती पूर्व दिशा. बायकोने सांगितलं काढ आईला बाहेर, काढली आईला बाहेर. बायकोने सांगितलं बापावर मारली बापावरला. बायकोने सांगितलं चल वेगळे राहूया, राहिला वेगळा. गाढवाचं आयुष्य आहे 25 वर्ष पुढचं. करतो माणूस गाढवासारखा? करतो की नाही? पुढचं कुत्र्याचं आहे. कुटुंबाचं रक्षण करायचं, मुलाला सेटल करायचं आहे. पैसा आणून ओततोय घरात पुरतच नाहीये. मुलीचं शिक्षण आहे, तिचं लग्न आहे, बायकोच्या मेकअपचा खर्च आहे, तिला गाडी घेऊन द्यायची आहे, 4 व्हीलर घ्यायचे, घर बांधायचे, माळी बांधायचे, 1000 खर्च आहे. आणून घरात ओततोय, कुटुंबाचं रक्षण करतोय कुत्र्यासारखं. कारण ते आयुष्य पुढचं कोणाचं आहे? 50 पासून 75 पर्यंत कुत्र्याचं आहे. आणि 75 नंतर सगळ्या रोगाने ग्रस्त झालाय. सापासारखा नुसता वळवळतोय अंतरुणामध्ये. केव्हा एकदा मरण येतंय. साप कसा वळवळत असतो तसा अंतरुणामध्ये पडून हो डायबिटीस झालाय, ब्लड प्रेशर आहे, सगळे रोग जडले आहेत. नुसता सापासारखं वळवळतोय. का? ते आयुष्य कोणाचं आहे? सापाचं. म्हणजे मूळ आपलं आयुष्य किती? 25. किमान तिथपर्यंत तरी भक्तीला सुरुवात करा. नाही तर पुढे जाऊ वैफल्य येतं. वैफल्य खुर्ची बाहेर टाकतो रिटायर झाल्यानंतर. म्हणतो आयुष्यात मी काय केलं हो? काही नाही, फक्त पैसा कमवला. भगवंताशी कधी अनुसंधानच बांधलं नाही, फक्त पैसा कमवला. मानसिक समाधान मिळालं. माणसाने किमान मरताना तरी समाधानात मरावं, पण याला ते मानसिक समाधान मिळालं नाही. का? कधी सेवाच नाही केली पांडुरंगाची, कधी सेवाच नाही केली सातेरीची. मानसिक समाधान मिळालं नाही. मग खुर्ची टाकतो बाहेर अंगणात आणि विचार करतो मी असा का वागलो. पश्चाताप करतो, डोक्यावर हात घेतो आणि गाणं म्हणतो. दिन रे भजना वैफल्य लक्षात घ्या. माणसाला पश्चाताप होतो ना, ज्यावेळी पश्चाताप होतो त्यावेळी जर संधी नसेल चूक सुधारण्याची तर माणूस निराशेच्या गर्दीत जातो. आयुष्य काहीच शिल्लक नाही आणि आता मी भक्ती करू का? कशी करू? काहीच नाहीये. म्हणून आधीपासून सुरुवात करावी. वैफल्यग्रस्ताचं मनोबल नाटक होतं ना, तुम्ही नाटक पाहिजे. वाहतो दुर्वांची जुडी नाटक होतं नाही का? सुभाष सर काय होती सुभाषची वाक्य? लाटे मागून लाट धावते तरी किनारा भेटेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी साठा संपेना. काळ कावळा रांजण भरतो खड्या मागून पडे खडा, अरे कसा राहिलो पुण्यवान मी कसा भरेना अजूनही घडा. हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको,
या सर्वांहून मोक्ष मागतो, अष्टांगाची करुणी घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. काय आहे वैफल्यग्रस्ताचं मनोगत? वैफल्यग्रस्त, हाताला आता संधी नाहीये. तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या हातात संधी आहे. झालं गेलं होऊन जाऊ दे. आजपासून आपण सुरू करूया सातेरी मातेची अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करूया. तर ही जी काही 9 दिवसाची कीर्तन सेवा झाली आहे ना, ही सफल झाली म्हणता येईल. कीर्तनाचं फलित पाहिजे काहीतरी. टाइमपास कीर्तन नाही, काहीतरी फलित पाहिजे. हे अनुसंधान साधण्याचा आजपासूनच प्रयत्न करूया. म्हणून मूळ पदामध्ये पाडकाशी स्वामी महाराज आपल्याला म्हणतात, आवडी मजला देई हरी, आवडी मजला देई हरी, आवडी मजला देई, आवडी मजला देई हरी, आवडी मजला देई.
मला प्रश्न पडतो की तुम्ही नेमकं करत काय नाही, सगळंच करता ते. हा प्रश्न पडतो काय नेमकं करत काय नाही ते शोधावं लागतं. ऑलराऊंडर आहे माणसं. असो 2 मिनिटं नामस्मरण करू, एक छोटस चरित्र आपण पाहू. आज कीर्तन वेळच्या वेळी आपल्या वेळेपेक्षा थोडस लवकर संपवायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
समुद्राच्या मध्यात देश एक, सरळ साधे संपन्न तेथे लोक, म्हणजे तुमच्यासारखे सरळ साधे संपन्न, सदा उत्साहे करीती समारंभ, म्हणजे तुमच्यासारखेच नाही का, म्हणूनच म्हटलं तुमच्यासारखे सदा उत्साहे करीती समारंभ. या विदर्भ देशीचा राजाचं नाव भीमक किंवा त्याला भीष्मकही म्हणून, अत्यंत पराक्रमी. देवाला देखील गरज पडावी तर यानं मदतीला जावं. स्वर्गावर आक्रमण झालं तर पहिली हात भीमकानं जावं आणि त्या दानवाचं आक्रमण परतून लावावं. ज्या दानवाने देवाला बंदी केलेलं असेल त्या देवाला मुक्त करावं, एवढी ह्या भीमकाची ताकद, एवढ्या ह्या भीमकाचा दरारा. त्या भीमकाला 5 पुत्र, सगळ्यांची नावं रुक्मी प्रमुख म्हणजे काय, सगळ्यांची नावं अशी रुक्मी पासून सुरू होणार. रुक्मी, रुक्मांगद, रुक्मध्वज, रुक्मबाहू अशी अलग अलग. आणि या 5 पुत्रांच्या पाठीवर एक कन्या रत्न जन्माला आलं. भीमक राजा अतिशय खुश झाला, आनंद झाला, त्याला कन्याच हवी होती, आता सारखा नव्हता. भीमक राजा त्या काळी कन्या झाली म्हणून आनंद झाला, त्याला हत्तीवरून पेढे वाटले, साखर वाटली. आता मुलगी जर गर्भात आहे एवढं जरी कळलं, सरकारनं बंदी घातलीये, तरी गर्भातच तिचा जीव होत नाही. की वाईट कीर्तनात केवळ पौराणिक आणि आध्यात्मिक नाही, ही सुद्धा जनजागृती केली पाहिजे. कीर्तन माध्यम आहे. राजाला आनंद झाला, मुलगी झाली. बारशाच्या आधी त्या काळी एक विधी असायचा, मुखावलोकन. या त्या विधीचं नाव काय, मुखावलोकन. म्हणजे काय, वडिलांनी जन्म झाल्यापासून 7व्या दिवशी बाळाचं तोंड बघायचंय, तोपर्यंत नाही. आज हॉस्पिटलातच फोटो काढतात, व्हॉट्सअपवर टाकतात, मी बाबा झालो मी बाबा झालो, हॉस्पिटलातच फोटो काढतात आणि ग्रुपवर टाकतात. 7व्या दिवशी आपण त्याचं तोंड बघायचंय वडिलांनी, त्याला मुखावलोकनाचा कार्यक्रम म्हणतात. ह्या 7व्या दिवशी वडील आतुर झाले, तेव्हा एकदा माझ्या कन्येचं तोंड बघतोय. 7व्या दिवशी ती कन्या हातात घेतली, थोडस बाळ, गोंडस बाळ. पाहता कन्या मुख दोघे मानिले, सौख्य सरी तोळे. पाहता कन्या मुख दोघे मानिले, सौख्य सरी तोळे. आता दिवस कसला, बारशाचा दिवस. नामकरण करायचं, मुलीचं आमंत्रण दिली आहे देशोदेशीच्या राजांना. त्या राजांच्या राण्या सगळ्या आल्या आहेत बारशाला. भीमक राजाच्या कन्येचा आज नामकरण समारंभ आहे. कुणी गंगा घ्या, कुणी यमुना घ्या, कुणी सरस्वती घ्या, कुणी गोदावरी घ्या. आणि अखेर त्या बालकाचं नामकरण झालं. नाव काय ठेवलं, भीमकन रूपाचे सदनी.
भीमकन रूपाचे सदनी अवतरली जगत जननी नाम ठेविले तिचे काय नाव काय ठेवलं रुक्मिणी 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 नाव काय ठेवलं रुक्मिणी हो अक्षरशः धान्याचं कोठा रुगडा करून दिलाय ज्याला हवं तितकं धान्य घेऊन चला चोरून लुटवलंय घेऊन चला राजा खुश लुटवलंय अक्षरशः धान्य ज्याला जे जे हवं तो विजन सगळ्यांना दिलंय का आनंद झाला कन्या झाली म्हणून आता कन्या वाढते राजघराण्यामध्ये राजाची मुलगी हो राजकन्या आणि ही तर दिसायला सुंदर सुवर्ण समकांती सूर्या सवे तेजशक्ती म्हणजे सूर्याला जशी शक्ती असते तेजाची हिच्या चेहऱ्याकडे बघून सूर्याचं तेज तिला मिळालं की काय असं वाटावं सुवर्णा समकांती सोन्याची कातडी पांघरली की काय एवढं तिचं सौंदर्य आता केवढी झाली आहे कीर्तनात बरं असतं 2 मिनिटात जन्म आणि 3ऱ्या मिनिटाला लग्नाची करता येते मजा असते कीर्तनात आत्ता जन्म सांगितला ताबडतोब कुठे झाली लग्नाला पोचली लग्नाचं वय झालं उपवर कन्या होता पितयाच्या काळजास का करते पटतय का उपवर कन्या होता पितयाच्या काळजास का करते का तर सासर सागर जाय तरुणी हेची का करते सासरी कसं होणार तिचं लेख तल्ली सासरला बघितलं की नाही मराठी पिक्चर तसं काय झालं तर काय सांगता येतं सासू सासऱ्यांचं रॉकेट टाकून जाऊन टाकतील माझ्या पोरीला काय कोणाचं सांगता येतं सासू कसं मिळेल नवरा कसा मिळेल सासू कशी मिळेल वडिलांना टेन्शन असतं तसं या भीमक राजाला देखील चिंता झाली हो काय माझ्या कन्याचं व्हायचं एवढी सुंदर माझी कन्या चांगल्या घराण्यात पडली पाहिजे आज म्हणाला मी राजसभेत सांगणार की हिच्यासाठी स्थळ शोधा आणि राजसभा भरली आहे राज दरबार भरलाय रुक्मिणी आपल्या दालनात बसली आहे भीमक राजा बसलाय अमात्य पुरोहित सैनिक सगळे बसले आपापल्या जाग्यावर आहेत आणि राजानं घोषणा केली की हे दरबारी सर्व लोक सज्जन हो दरबारातील उपस्थित सर्वांना एक विनंती आहे कोणती आपली जी लाडाची राजकन्या आहे जिचं नाव रुक्मिणी ती आता लग्नाची झाली आहे तेव्हा काय करा तिच्या योग्य असं एखादं स्थळ सुचवा असं एखादं स्थळ काय झालं सुचवण्यासाठी जायचे त्या राजकन्येकडे बघायचं आणि परत पाठी यायचे का अरे बापरे ही इतकी सुंदर आहे तिला मिळणारा पती तेवढा सुंदर हवा बरं नुसता सुंदर उपयोगाचा नाही तेवढा पराक्रमी हवा बरं नुसता पराक्रमी नाही तेवढा सच्शील हवा नुसता सच्शील नाही तेवढा सज्जनही हवा मग सगळेजण विचार करतात अरे हिच्या योग्यतेचा कोण आहे एकही तसं स्थळ कोणी सांगेना इतक्यात एक कीर्तिमान नावाचा ब्राह्मण त्या दरबारामध्ये प्रवेश करता झाला शिपायाने येऊन सांगितलं राजाला राजेसाहेब बाहेर एक ब्राह्मण आला राजाने सांगितलं त्यांना आदरानं घेऊन या त्या ब्राह्मणाला आणलं त्याची पाठ्यपूजा केली ब्राह्मणाची चौकशी केली आपण कुठून आला आणि का आला त्याने सांगावं मी द्वारकेतून आलोय अहो राजेसाहेब तुमची कीर्ती ऐकली म्हटलं तुमच्या गावी आलोय तर तुम्हाला भेटून जावं तुमचं दर्शन घेऊन जावं म्हणूनच आलोय बाकी माझं काही काम नाही तुमचं दर्शन झालं आम्ही निघालो थांबा हो ब्राह्मण श्रेष्ठ थांबा अहो इथं नाही ही आमची राजकन्या बरं का रुक्मिणी हिच्यासाठी आम्ही स्थळ शोधतो हिच्यासाठी आम्ही काय करतो स्थळ शोधतो तुमच्या बघण्यात एखादं साधेचं स्थळ असेल तर सांगा
त्या ब्राह्मणानं त्या कन्येकडे बघितलं मात्र आणि अनाहूतपणे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. वसुदेव वसुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरु. अरे हिच्या योग्यतेचा कृष्णच आहे आणि कोणच नाही जगात. कोण? कृष्ण. हो कृष्ण. हो काय सांगावं त्याचा पराक्रम, काय सांगावं त्याचं रूप, काय सांगावे त्याच्या लीला. राजे अहो त्याच्यासारखा रूपवान तुम्हाला या पृथ्वी तलावर सापडणार नाही. राजे त्याच्यासारखा पराक्रमी तुम्हाला या पृथ्वी तलावर सापडणार नाही. राजे काय सांगू, अहो कंसाला त्यानं मारलं, अहो पुतणीला त्यानं मारलं, अहो त्या यमुना डोहातील भल्या मोठ्या त्या कालियाचं मर्दन केलं. काय सांगावं त्याचे पराक्रम. आणि हे कीर्तिमान ब्राह्मण कृष्णाचे एक 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 गुण सांगू लागले. जसे जसे गुण सांगू लागले तशी ती रुक्मिणी मात्र नुसत्या गुणांवर ऐकून कृष्णावर इतकी भाळली की आपलं सर्वस्व नुसतं ऐकलेल्या गुणांवर देऊन मोकळी झाली. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. आणि मनातल्या मनात ठरवलं लग्न करेन तर कृष्णाशीच. मूर्छा येऊन पडली. भीमकानं ओळखलं ज्या अर्थी हिला मूर्छा आली म्हणजे बेशुद्ध झाली त्या अर्थी तिला हे स्थळ पसंत आहे. भीमकानं घोषणा केली पुढे बोलणी करायला हरकत नाही. म्हणजे आता जवळपास लग्न ठरल्याच जमा. पण विलन म्हणतात नाही का पिक्चरात असतो विलन अमरीश पुरी नाही का गुलशन ग्रोवर. अकस्मात त्या राज दरबारामध्ये आवाज दुमदुमला, खबरदार त्या कृष्णाशी माझ्या बहिणीचं लग्न लावाल तर. सगळ्यांनी बघितलं कोण बोललं. रुक्मिणीचा सगळ्यात धाकटा भाऊ रुक्मिणी. अतिशय उलट्या काळजाचा म्हणता येईल, संस्कारहीन असा, वाईट मित्रांच्या संगतीत सतत असलेला, जरासंधाच्या संगतीत असलेला हा कृष्ण, हा रुक्मी ओरडला, कृष्णाशी विवाह माझ्या बहिणीचा होणार नाही आणि मी तो होऊ देणार नाही. भीमकानं विचारावं, अरे पण का? कारण तरी सांग, एक तरी अवगुण सांग त्याचा. आम्ही त्याचे कित्येक चांगले गुण ऐकले, सद्गुण ऐकले, तू एक तरी अवगुण सांग. तेव्हा या रुक्मिणीने सांगावं, कृष्णकुलहीन तो दुग्धदही चोरितो, कृष्णकुलहीन तो दुग्धदही कृष्णकुलहीन तो, कृष्णकुलहीन तो, कृष्णकुलहीन तो दुग्धदही चोरितो. खिल्लरे राखितो गौर्याची, खिल्लरे राखितो गौर्याची. कृष्ण
आणि सांगू तुम्हाला, त्यानं आपल्या मामालाच मारलं. हा, किती दुष्ट आहे बघा, किती दुष्ट आहे बघा, आपल्या मामाला मारलं. आणखी एक सांगू तुम्हाला, त्याने त्या पुतणेला मारलं. अहो पुतणा, स्त्रीवध केला, स्त्रीला मारलं. कसला आहे तर शौर्य सांगताय. ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या वाईट पद्धतीने सांगतोय. आता पुतणीला मारलं, स्त्रीवध झाला. हे पाप केलं की पुण्य केलं, चांगलं केलं की वाईट केलं? कंसाला ठार केलं, बसणाऱ्याने बसा, बसणाऱ्याने बसा. कंसाला मारलं, हे चांगलं केलं की वाईट केलं? चांगलं केलं. पण हा रुक्मी मात्र वाईट पद्धतीने सांगतो. आणि खबरदार, या कृष्णाशी माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं नाही. या भीमक राजाचे मात्र आता पंचायत झाली. या रुक्मी पुढे बोलणार कोण? हा तर एकदम काय म्हणतात तापट डोक्याचा, ह्याला आता थोपवणार कोण? त्याच्या आवाजात जरब, नजरेत जरब. शेवटी भीमक राजानं ब्राह्मणानं सांगितलं तुम्ही जावा, कारण त्याच्या समोर उगाच तमाशा नको. त्यांना निरोप दिला. ते ब्राह्मण जायला गेले आणि रुक्मीनं घोषणा केली, माझ्या बहिणीचा विवाह होईल माझ्या मित्राशी, ज्याचं नाव शू आणि पाल सुद्धा. काय नाव? त्यांच्या नावात शी सुद्धा, शू सुद्धा आणि पाल सुद्धा आहे. नावच एवढं वाईट. तर रुक्मिणी शिशुपालाशी विवाह. रडू कोसळलं हो. पण रुक्मी समोर आता काय? रुक्मी ऐकूनच घ्यायला तयार नाही. तुझा विवाह करेन तर त्या शिशुपालाशीच करेन, माझ्या मित्राशीच करेन. झालं. दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांना नजर कधी ठेवलं, आपल्या बहिणीला नजर कधी ठेवलं. का? माझ्या अपरोक्ष त्यांनी कृष्णाशी विवाह लावून दिला. तर स्वतःच विवाहाची तारीख ठरवली, स्वतःच बहिणीच्या विवाहाची तारीख ठरवली, नजर कैदेत ठेवलंय तिला. रडते हो बिचारी. सारखा कृष्णाचा धावा करतो. मनोमनी कृष्णाला मानलंय पती, सर्वस्व त्याला घेऊन बसले. श्री अनंता आता करावं काय? माझ्या मनातली घालवे कृष्णाला कशी कळावी? कृष्णाला कळलं पाहिजे ना की कोणतरी त्याच्यासाठी झुरतय. हिला लग्न करायचंय कृष्णाशी, पण कृष्णाला कसं कळणार? काहीतरी माध्यम पाहिजे कळवायला. ही तर नजर कैदेत आहे.
अशा वेळी एक ब्राह्मण ज्याचं नाव सुदैव, हा ब्राह्मण उपयोगी आला. काही कामानिमित्त तो राजवाड्यात आला होता. त्यानं विचारलं, रुक्मिणी ताई रडतेस का? तेव्हा तिनं आपल्या मनातली व्यथा सांगावी की मला कृष्णाशीच विवाह करायचा आहे, मला शिशुपालाशी विवाह करायचा नाही. काही करू कृष्णापर्यंत बातमी ही पोचवा. पण पोचवणार कशी? तेव्हा एक कल्पना सुचली. कसली कल्पना माहिती? रेशमी श्वेत वस्त्रावरती केशरी रंगे लिहिले, रेशमी श्वेत वस्त्रावरती केशरी रंगे लिहिले. अशा रीतीने पृथ्वी तलावर, अशा रीतीने, अशा रीतीने, अशा रीतीने, अशा रीतीने पृथ्वी तलावर पहिले प्रेमपत्र अवतरले. सारोजी राम राजा राम पृथ्वी तलावरचं पहिलं प्रेमपत्र अवतरलं. पृथ्वी तलावरचं पहिलं प्रेमपत्र. प्रेमपत्र कळतंय ना? चांगलंच कळतंय. 12 वाजता आंब्याच्या झाडाखाली ये, घरी सांग कॉलेजला जाते म्हणून. येताना बॅगेत 4 कपडे घाल तुझी. मी आंब्याखाली तुझी वाट बघतोय हिरो होंडा घेऊन. काही आली कॉलेजला जाते म्हणून सांगून, बसली हिरो होंडावर, झुम कन गेले, ठोकली. हिरो एका बाजूला, होंडा एका बाजूला. संपलं. आता खरं तसंच झालंय. हिरो कंपनी वेगळी झाली, होंडा वेगळी झाली. जगामधलं पहिलं प्रेमपत्र अवतरलं. हे सुदैव ब्राह्मणानं कृष्णाच्या हाती दिलं. कृष्णानं पत्र वाचलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, कृष्णा मी तुला सर्वस्व मानलंय, आता तू मार किंवा तुटता, मला विवाह तुझ्याशीच करायचा, तुमच्याशीच मला विवाह करायचा आहे, अन्यानी कुणाशीही होऊ शकणार नाही. विवाहाची तारीख सांगितली, या दिवशी माझा विवाह होणार आहे. यावेळी मी कुलदेवतेच्या मंदिरात देवीच्या पाया पडायला जाणार आहे. त्यावेळी मी राजवाड्याच्या बाहेर येईन. जर माझ्याशी विवाह तू करायला तयार असशील तर मला इथून घेऊन. कृष्णाने ते पत्र वाचले. विवाहाचा दिवस आला की पण लवकर संपवायचे. विवाहाचा दिवस आला. शिशुपाल मुंडावर बांधूनच बसला होता. आठवडाभर आधीच रुक्मिणीशी विवाह करायचा, आधीच मुंडावर बांधून डोकराला सुद्धा बसलाय, माझा विवाह होणार रुक्मिणीशी. झालं. रुक्मिणीनं भरजरी पोशाख केलाय लग्नाचा, शालू नेसली, खणा नारळाची ओटी घेतली आणि रुक्मीकडे आली. दादा दादा आपल्या घराण्याचा रीतिरिवाज आहे की लग्नाच्या आधी कुलदेवतेची ओटी भरायची असते. मला तुझ्या नजर कैदेतून काही क्षणासाठी सुटका दे, कुलदेवतेची ओटी भरायला जाते. रुक्मी म्हणाला, खरंच कुलदेवतेची ओटी भरायला जातेस की आणखी काही वेगळं? नाही दादा, खरंच कुलदेवतेची ओटी भरायला जाते. ठीक आहे, रथ घेऊन जा. आपले काही सैनिक पाठवले, तिच्यावर लक्ष ठेवा. ही आली हो कुलदेवतेच्या मंदिरामध्ये. कुलदेवतेची ओटी भरावी, कुलदेवतेची ओटी भरावी. दर्शन घेऊन अंबा
आले कृष्ण? राजवाडा तर समोर आला, कृष्ण यायला पाहिजे होते. कृष्ण नाही आले तर मी हे जीवन संपवेन. या जगात मला जिवंत राहायचं नाही, का राहू? कृष्ण आले तर आनंद आहे, नाही आले तर मी हे जीवन संपवणार हा निश्चय पक्का केला. पुढची वाट चालू लागली. तोच धुळीचा लोटचा लोट उठला, धुळीचा लोटचा लोट उठला. सगळीकडून धूळ 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 दिसते. अरे कोणाचा रथ एवढा वेगाने येतोय? जो तो बघू लागला. अरे कसला सुसाट्याचा वारा आला आणि सगळीकडे धुळाचे लोट आले. काही समोरचा दिसेना. तो क्षणात रुक्मिणीच्या समोर रथ उभा राहिला. या रथातून गोपाळकृष्णाने एक हात रुक्मिणीला दिला, दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवलाय आणि तिला वर ओढून घेतला स्वतःहून. लपेटून करे कटी निज रथात ओढे हरी, प्रसन्न मुख दर्शने सुख उचंबळे अंतरी. दोघ जण पहिल्यांदा एकमेकाला पाहत आहे. हिनं देखील ठरवले मला हाच नवरा पाहिजे आणि ह्यानं देखील ठरवले मला हीच पत्नी पाहिजे. काय क्षण आहे बघा, दोघंही पहिल्यांदाच एकामेकाला बघतायत, पण इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये की काही क्षण फक्त एकामेकाकडे बघितलं असेल. हात दिला, कमरेभोवती हात घातला, तिला वर ओढून घेतलं रथामध्ये आणि पुन्हा भरधाव वेगाने रथ पुढे निघून गेला. कोण आलंय, कोण आलंय? अरे रुक्मिणी कुठे, रुक्मिणी कुठे? बघता तोपर्यंत गेली घेऊ कृष्ण घेऊन सुद्धा गेले. गेले गेले पुढे गेले. कृष्णाच्या हातात रुक्मिणीचा हात आहे. आता त्यांना घाई आहे, त्यांना घाई आहे. कशाची? लग्न करायची घाई आहे. पण आपण एकच मिनिट थांबूया का? त्यांच्या मनातले भाव बघूया, त्यांच्या मनातले भाव बघूया. अहो, प्रथमच एक प्रेमी युगुल एकामेकांना पाहतोय. आता ते थोड्या वेळानंतर लग्न करणार आहे. पहिल्यांदाच बघतात. काय भाव असतील त्यांच्या मनात? काय भाव असतील? कृष्णाच्या मनात भाव काय माहिती? प्रथम तुझे पाहता, प्रथम तुझे पाहता, प्रथम तुझे पाहता, जीव रे रावला, जीव रे रावला, उतरुनी खेळ रे निजनाची तुला. कृष्णाच्या मनातले भाव आणि रुक्मिणीच्या मनातले भाव बघूया. आता रुक्मिणीने एक बार पाहिलं, हा जे ऐकले होते गुण तसंच ध्यान आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आपलं सगळं सैन्य नेलं. आता तुम्हाला काय वाटलं कृष्ण एकटा आला होता?
कृष्णाला माहित होतं की रुक्मी सैन्य घेऊन युद्ध करायला येणार, म्हणून आधीच बलराम दादा सैन्य घेऊन तयार होते. अर्धवाटे बलराम दादा की यादव सेना घेऊन तयार होते. घनघोर असं युद्ध झालं, अर्थात पराभव रुक्मीचा झाला. रुक्मीचा वध करण्यासाठी गोपाल कृष्णाला शस्त्र हातात घेतलं, पण त्यावेळी रुक्मिणी मध्ये पडली, म्हणाले माझा भाऊ आहे, कसाही असला तरी माझा भाऊ आहे. तेव्हा त्याला जीवदान. आता काढलेलं शस्त्र, उगारलेलं शस्त्र त्याचा भक्ष दिल्याशिवाय ठेवता येत नाही. या रुक्मिणीचे केस बाजारले, केस विद्रूप करून त्याला सोडून दिला जिवंत. जा म्हणाले. झालं, सगळेजण द्वारकेमध्ये आले. भटजी तयारच होते, अंतर्भाग तयारच होता, अक्षता वाटल्यात. मिळाला ना सगळ्यांना मिळाला की नाही? बोला, अक्षता मिळाल्या. मग सुरू करा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मूलं विनायकमहं चिन्तामणिं स्तेवरं देवादिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामेणाञ्जन संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान सर्वांनी टाळ्या वाजवून नवं दाम्पत्याचं स्वागत करा. हे कशामुळे झालं हे महत्वाचं. आवडी मजा लागली, कृष्णाची आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली. लग्न करेल तर त्याच्याशीच. ही आवड आपल्याला सर्वांना लाभावी. या देवीची ओढ लागावी, तिची भक्ती करण्याची ओढ लागावी, अशी आजच्या या कीर्तन सेवेमध्ये प्रार्थना. गेले 4 दिवस आपण सगळेजण मला सहन करतात नाही, फार उत्तम प्रकारे श्रवण केलं. सर्वांचे आभार मनापासून मानतो. आमचे दोन्ही साथीदार हे आमचेच रुपेश पवार, सुप्रसिद्ध भजनी बुवा कृष्णा पवार यांचे पुतणे आणि सुप्रसिद्ध तबला वादक श्री शिवाजी पवार यांचे चिरंजीव. त्यांच्यासाठी एकदा जोरदार. दुसरे तुमचेच मगाशीच सांगितलं ऑलराऊंडर, प्रश्नच नाही, फार उत्तम साथ दिली. तुमच्या दोघांकडूनही शिकायला मिळालं पाहिजे, निश्चितपणे मिळालं. मी संगीताच्या बाबतीत 0 आहे, कोरा आहे. संगीत शिकलेलो नाही, राग कुठचा विचारलात माहिती नाही, पण तुम्ही असताना मला गायला भीती वाटली नाही, यातच सगळं आलं. अजिबात भीती वाटली नाही, बिनधास्त गात होतो, कारण तुम्ही सांभाळून घेणारे होता. म्हणून आपण सर्व श्रोते उत्तम साथ दिला. दुर्गादेवी दाखवली, मानावे तेवढे आभार कमीच आहे. हीच आवड कायम राहू. या कीर्तन सेवेचं जर काही फलित असेल तर सर्व माझ्या श्रोत्यांना आणि साथीदारांना मिळावं. सर्वांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. जे काही तुमचे बेत असतील, घर बांधायचं असेल, मुलाचं शिक्षण असेल, अन्य काही बेत असतील, तर ते सर्व परिपूर्ण व्हावेत ही आज देवीच्या चरणी प्रार्थना करतो. जी काही तुमची अडलेली कामं आहेत, कुणाचं लग्न रखडलं असेल, कुणाचा व्यवसाय रखडला असेल, अन्य काही रखडलेली कामं देवीने लवकरात लवकर पूर्ण करावी. जी काही मुलं शिक्षणात आहेत, त्या शिक्षणात त्यांना उत्तम रस लागावा, त्यांची प्रगती व्हावी. ज्यांना नोकऱ्या नाही आहेत या कोरोना कालावधीत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्या सगळ्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्यावं, त्यांना उत्तम पगार लावावा, पैशाला 4 पैसे मिळावे, उत्तम धान्य पिकावं. जी काही गायी बैल असतील त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, शेती असेल, बागायती असेल, त्याच्यात 4 पैसे मिळावे, अशी आज देवीच्या चरणी या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रार्थना करतो. या माझ्या 4 दिवसांच्या सेवेमध्ये काही चूक अपराध झाली असेल
तर मोठ्या मनाला क्षमा करा म्हणून मूळ पदामध्ये रायकाश्रम स्वामी महाराज म्हणतात. आवडी मजला हरी तुझी आवडी मजला हरी तुझी आवडी मजला कृपाकटाक्ष तातुनी मजले कृपाकटाक्ष तातुनी मजले Hare